एक अत्यंत केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना। ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे। या योजनेमध्ये जे आपले 300 युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत, या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो। त्यांना पाहिजे तेवढी वीज ते वापरू शकतात। अशा प्रकारची योजना आहे, त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही। याच्यामध्ये आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलाय। त्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे। आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन 20 लाख घरं आपण घेतो आहोत, या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत। त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे। आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे। या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत, या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 इतकी वीज वापरतात। या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो आहोत, की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील। आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील। या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे। पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही। त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो। एक अजून महत्त्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन, बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका। आपल्याला कल्पना आहे की MERC झाल्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदा 2 वर्षाचं, मग 3 वर्षाचं, आता MERCने 5 वर्षाचं टेरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते 5 वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात। म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो 5 वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची 5 वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात। ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात, आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात। आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो, दरवर्षी तो 9% वाढतो। म्हणजे कुठे कोळशात वाढ झाली, याच्यात वाढ झाली। आपण जर गेल्या 20 वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलेही सरकार असो, दरवर्षी 9% किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात। आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे येत्या 5 वर्षांमध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। 1,13,000 कोटी रुपयाची बचत। आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने 5 वर्षाचा जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय। दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत। आणि तुम्ही जर 9%च्या वाढीनं 5 वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ॲक्च्युअल 2030 साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला तर अनेक कॅटेगरीमध्ये तो 10-10 रुपयांनी कमी आहे।